शिवसेनेच्या वतीनं आज नाशिकमधून जो जन आक्रोश मोर्चा काढला जातो आहे त्या मोर्चाला आता सुरुवात होते आहे आणि आता आपण पाहू शकतो की नाशिक शहरामध्ये खड्ड्यांमुळे जे लोकांचे बळी गेलेले आहेत, खड्ड्यांमुळे अनेक जण जखमी झालेले आहेत, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीनं जो मोर्चा काढतायत या मोर्चामध्ये हे बँडेज बांधून काही युवक सहभागी झालेले आहेत। या माध्यमातून खड्ड्यांमुळं नाशिककरांना कशा प्रकारचा त्रास हा सहन करावा लागतो आहे त्याचं जे चित्र आहे ते उभं करण्याचा इथे प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून केला जात असल्याचं आपल्याला दिसतो आहे। अनेक नागरिक या खड्ड्यांमुळे जखमी झाले, अनेक जण फ्रॅक्चर झालेत, अनेक जणांचा बळी गेला आणि यामुळे नाशिककरांमध्ये एकूणच या खड्ड्यांविषयी मोठा रोष आपल्याला बघायला मिळतो आहे। आज आपण जर पाहिलं तर या खड्ड्यांच्या माध्यमातून जखमी झालेल्या नागरिकांचा रोष व्यक्त करण्यासाठी इथे जखमी झालेले युवक या मोर्चाच्या माध्यमातून हे चित्र इथे दर्शवण्यात आलेलं आहे। हाताला बँडेज, फ्रॅक्चर, पायाला फ्रॅक्चर झालेलं अशा पद्धतीचं हे चित्र या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीने जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे कशा प्रकारे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो त्याचं देखील चित्र इथे उभं करण्यात आलेलं आहे। एक हॉस्पिटल इथे उभारण्यात आलेलं आहे आणि जखमींची संख्या किती मोठ्या प्रमाणावर आहे, नागरिकांमध्ये कसा रोष आहे ते या रथाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून केला जातो आहे। आपण पाहतो आहे की एक युवक जो आहे तो या ठिकाणी जखमी अवस्थेमध्ये आहे आणि रुग्णालयांमध्ये अशा प्रकारे अनेक रुग्णांची संख्या जी आहे ती वाढते आहे। खड्ड्यांमुळे जखमी झालेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे। हे आजच्या नाशिकचं चित्र आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्यासाठी जे काही रस्ते खोदण्यात आलेले आहेत या रस्त्यांमुळे नाशिककरांचे काय हाल झालेले आहेत, कशा पद्धतीनं नागरिक जखमी होत आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या आंदोलनाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतो आहे। अतिशय गंभीर अशी परिस्थिती शहरामध्ये आपल्याला दिसते। मागे जर आपण पाहिलं तर हा मोर्चा आता या शालिमार चौकातून सुरू होत आहे आणि पुढे महापालिकेच्या मुख्यालयावर हा मोर्चा जाणार आहे। इथे जर आपण पाहिलं तर खड्ड्यांमुळे बळी गेलेल्यांना 5 लाख रुपयांची मदत याचे धनादेश याचं चित्र या ठिकाणी केलं जाते। म्हणजे बळी गेल्यानंतर 5 लाखाची मदत घेऊन अक्षरशः नाशिककरांची बोळवण करण्याचं काम जे आहे ते महापालिकेच्या माध्यमातून केलं जातं। अशा प्रकारचं विडंबनात्मक दृश्य या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे। हा देखावा या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी करण्यात आलेला आहे। आपण मागे बघू शकतात की शिवसेनेचा हा मोर्चा शालिमार चौकातून आता मार्गस्थ होताना आपल्याला दिसतो आहे। काही वेळातच संजय राऊत यांचं या मोर्चाच्या ठिकाणी आगमन होईल आणि हा मोर्चा इथे यमदेवतेची प्रतिकृती देखील आपल्याला इथे दिसते की नाशिककरांना आता खरं म्हणजे शहरातून प्रवास करत असताना यमलोक म्हणजे मृत्यूचा दरवाजात आता खरं म्हणजे बघावा लागतो आहे अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे। काही वेळातच आता हा मोर्चा सुरू होईल। संजय राऊत यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आता महापालिकेवर हा मोर्चा निघालेला आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, आपलं महानगर, नाशिक।